इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। सत्यता पडताळून कारवाई करण्यात येईल असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। चौकशीचा अहवाल बाहेर आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय अशा पद्धतीचं व्हायरल झालेलं आहे ऑडिओ श्री इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन संदर्भातला, त्याची सर्वप्रथम सत्यता पडताळली पाहिजे की तो ज्या नंबरवरनं आलाय त्या नंबरच्याच माणसाने फोन केला का, किंवा आता आजकाल आपण बघतो बऱ्याच वेळा फोन हॅक केले जातात किंवा बाकी काही गोष्टी त्या चुकीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा उपयोग केला जातो। माझी एवढीच राज्यातल्या जनतेला विनंती राहील, आव्हान राहील की पोलीस कोल्हापूरचे या संदर्भातली सर्व चौकशी करतायत। चौकशी अहवाल बाहेर येऊ द्यात। चौकशी एकदा अहवाल बाहेर आल्यानंतर तो माननीय मुख्यमंत्र्यांना सादर झाल्यानंतर निश्चित यातल्या दोषींवर माननीय मुख्यमंत्री कडक कारवाई करतील।